नमस्कार. कधी विचार केलाय का की आपले आजी आजोबा ज्या काही गोष्टी करायचे त्यामागे खरंच काहीतरी लॉजिक असेल, म्हणजे काहीतरी विज्ञान? आज आपण अशाच एका जुन्या पण खूप पॉवरफुल संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे ब्रह्ममुहूर्त. चला तर मग या प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या चष्म्यातून बघूया आणि पाहूया की ते आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. हे बघा, आपल्या सगळ्यांच्याच घरात आपण आजी आजोबांना पहाटे लवकर उठताना पाहिलंय, नाही का? ते नेहमी म्हणतात की अरे, लवकर उठल्यामुळेच आमचं आरोग्य इतकं चांगलं आहे. ही जी त्यांची पहाटेची सवय आहे ना, त्यालाच खरं तर ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात. तर मग ही निर्मात्याची पवित्र वेळ म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदात याबद्दल काय सांगितलंय? चला थोडं खोलात जाऊन समजून घेऊया. अन्या, ब्रह्ममुहूर्त हा एक संस्कृत शब्द आहे. यात ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा परमज्ञान आणि मुहूर्त म्हणजे वेळ. सोप्या भाषेत सांगायचं तर निर्मात्याची वेळ. आयुर्वेदानुसार ही अशी वेळ आहे जेव्हा ज्ञान आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आपलं शरीर आणि मन सगळ्यात जास्त तयार असतं. आणि गंमत म्हणजे ही वेळ एकदम काटेकोरपणे सांगितली आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या बरोबर 1 तास 36 मिनिटं आधी सुरू होणारी वेळ आणि ती सूर्योदयाच्या 48 मिनिटं आधी संपते. म्हणजे एकूण काय तर हा एक 96 मिनिटांचा गोल्डन पिरियड असतो. हो, अर्थातच ऋतूनुसार सूर्योदयाची वेळ बदलते, त्यामुळे ही वेळही थोडी मागेपुढे होते. आयुर्वेदाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे अष्टांग हृदयम. त्यात एक श्लोक आहे जो हे महत्त्व खूप सुंदरपणे सांगतो. तो म्हणतो, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुष्यः. म्हणजे निरोगी व्यक्तीने आपलं आरोग्य आणि आयुष्य जपण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. किती स्पष्टपणे सांगितले, नाही का? खरंच हे ऐकून आश्चर्य वाटतं की आपल्या पूर्वजांना हे सगळं इतक्या अचूकपणे कसं कळलं असेल. पण रोहन, मला एक प्रश्न आहे. ह्या सगळ्यामागे काही मॉडर्न सायन्स आहे का? म्हणजे ही वेळ इतकी पॉवरफुल का आहे हे विज्ञान कसं स्पष्ट करतं? अगदी बरोबर प्रश्न विचारला संन्या. आणि हो, यामागे पक्क विज्ञान आहे. खरं तर आयुर्वेदाची तत्त्व आणि आजचं मॉडर्न सायन्स अनेक ठिकाणी एकत्र येतात. चला तर मग सूर्योदयामागचं विज्ञान काय आहे ते बघूया. बघा, आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला आपण सर्केडियन रिदम म्हणतो. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो तेव्हा आपण या घड्याळाशी अगदी परफेक्ट सिंक होतो. आणि याचा थेट संबंध एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीशी आहे, कॉर्टिझॉल अवेकनिंग रिस्पॉन्स किंवा शॉर्टमध्ये CAR. हे काय आहे? सोप्या शब्दात ही आपल्या शरीराची गुड मॉर्निंग म्हणायची नैसर्गिक पद्धत आहे. आपण जेव्हा जागे होतो त्यानंतरच्या साधारण 30 ते 45 मिनिटात आपल्या शरीरात कॉर्टिसॉलची पातळी एकदम वाढते. आता कॉर्टिसॉल म्हटलं की अनेकांना स्ट्रेस हार्मोन आठवतो. पण थांबा, सकाळी याचं काम वेगळं असतं. ही वाढलेली पातळी म्हणजे दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक नैसर्गिक एनर्जी बूस्ट आहे. यामुळेच आपल्याला फ्रेश आणि उत्साही वाटतं. आणि इतकंच नाही, पहाटेच्या वातावरणात एक खास गोष्ट असते, ती म्हणजे नेसेंट ऑक्सिजन. हा ऑक्सिजनचा एक अत्यंत शुद्ध आणि क्रियाशील प्रकार आहे. तो आपल्या शरीरात अगदी सहजपणे शोषला जातो आणि याचा परिणाम आपली एनर्जी लेव्हल वाढते, इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. थोडक्यात आपल्या शरीराला एक जबरदस्त स्टार्ट मिळतो. तर आता आपल्याला यामागचं सायन्स तर कळलं, पण या वेळेचा फायदा नेमका कसा घ्यायचा? म्हणजे याला आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग कसा बनवायचा? अन्या, यावर तू काय सांगशील? हो, नक्कीच. तर आपल्या ग्रंथांमध्ये खूप स्पष्टपणे सांगितलं आहे की या वेळेत काय करायला हवं. ही वेळ आहे ध्यानासाठी, स्वतःला आतून ओळखण्यासाठी, काहीतरी चांगलं वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी, दिवसभराचं प्लॅनिंग करण्यासाठी आणि हो, आदल्या दिवशी आपण काय केलं यावर थोडं आत्मपरीक्षण करण्यासाठी. या सगळ्यामुळे मनाला एक प्रकारची शांती आणि विचारांना स्पष्टता मिळते. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर काय करावं आणि काय टाळावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर या वेळेत ध्यान, प्लॅनिंग, वाचन अशा गोष्टी नक्की करा. पण काही गोष्टी कटाक्षाने टाळा. जसं की ह्या वेळेत काहीही खाऊ नये, कारण त्यामुळे आजारपण येऊ शकतं. आणि कोणतंही स्ट्रेसफुल काम म्हणजे मानसिक ताण देणारं काम करू नये. असं म्हणतात की त्याने आयुष्य कमी होतं. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अष्टांग हृदयम हेही सांगतं की हा नियम सरसकट सगळ्यांसाठी नाहीये. म्हणजे गर्भवती महिला, लहान मुलं किंवा ज्यांना काही शारीरिक मानसिक आजार आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी. एवढंच नाही तर ज्या वयस्कर व्यक्तींना याची सवय नाही त्यांनीही स्वतःवर जबरदस्ती करू नये. तर आज आपण पाहिलं की ब्रह्ममुहूर्त ही फक्त एक जुनी परंपरा नाही, तर त्यामागे एक ठोस विज्ञान आहे. मग विचार करा, हे प्राचीन ज्ञान वापरून आपण आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवू शकतो का?
तुमची क्षमता अनलॉक करू शकतो का? आजच्या या भागात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, वाघ भट के सूत्र, स्वस्थ जीवन का मूल मंत्र.